चॅनलवर आपलं स्वागत अभिनंदन आहे. आणि जे ममनापूर भरजी जे ग्रामपंचायत आहे, आपण एक सरपंच आहे सर. आणि आज जे ग्रामसेवक साहेब नवीन आले आणि एक ग्रामसेवक साहेबांचा आज 2 वर्षाचा कार्यकाल झालेला आहे. कसं कार्य केले आणि काय आपण काय म्हणणार सर? साहेबांना खूप अतिशय चांगलं कार्य केलेलं आहे. त्याबद्दल मला दुःख होतं आणि कसं आनंद बी होतो. कारण इथून ते नाही झाला पाहिजे. शासनाचे काही नियम असते बदलीचे 2-3 वर्ष झाल्यानंतर बदली होतीच आपल्या जिल्हा परिषद साहेबांच्या लेवलला. आणि आता नवीन मॅडम आल्या त्या खूप चांगल्या आहे आणि त्याच्या हातून चांगलं काम ते बी करतील अशी मला अपेक्षा आहे. आणि त्याला सगळं माझं सहकार्य राहील, गावचं सहकार्य राहील. त्याच्यामुळे काय म्हणजे आमचं असं विशेष काही हे नाही. सर, आज जे भरजी ग्रामपंचायत कडून आज जे जयंतीचा उत्सव साजरा करण्यात आलेला आहे, कोणाची जयंती आहे त्याच्याबद्दल? आपलं लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांची जयंती आम्ही आता साजरी केली आपण याच्या अगोदर. सर, आपला कार्यकाल किती वर्ष झालेला आहे सरपंच म्हणून? माझा कार्यकाळ आता 4.5 वर्ष झाले. 1-4-5 महिने बाकी. सर, सभासदांची संख्या किती होती आपली? सभासदची संख्या 9 आहे. महिला किती आणि पुरुष किती सर? महिला 4, महिला 5, पुरुष 4. आणि शाळे किती आहे आपल्या गावात? शाळा 7वी पर्यंत. आपलं नाव सांगा. बाबासाहेब कारभारी वापर. ओके मॅम, आमच्या चॅनलवर आपलं स्वागत अभिनंदन आहे. आणि जे भरजी ममनापूर ग्रामपंचायत आहे, आपण इथे नवीन कार्यालय म्हणून आलेले आहे. तर कोणत्या पदासाठी आलेले हे सांगा. मी कावेरी राजेंद्र बांधार. मी ग्रामपंचायत अधिकारी म्हणून मी रुजू झाली आहे. आणि मी माझं नोकरीचा जो कार्यकाळ आहे म्हणजे मी आता 9 मे 2025ला माझी जॉईनिंग आहे. आणि माझे पहिलंच गाव की मी तिथं काम करणार आहे. आणि मी सरपंच सर सगळ्यांकडनं आशा करते की ते मला सपोर्ट करतील. आणि मी माझ्याकडनं जे माझ्या परीने मी प्रयत्न करेन की गावात चांगलं काम होईल आणि शक्य होईल तेवढं सगळं मी माझ्या परीने प्रयत्न करेन. मॅम, आपण एक तरुण युवा आहे, तर असं शिक्षण झालेलं आहे आपण. आणखीन जे तरुण आहे नवीन जे शिक्षण घेत आहे, महिला विद्यार्थी मुली, तर त्यांना काय तुम्ही आवाहन करणार की चांगलं शिक्षण घ्या आणि उच्चस्तरीय पदाधिकारी हो? मी हे सांगेल की शिक्षण घेत राहिलं पाहिजे. आपण त्यात नोकरी लागू नाही लागू तो पुढचा वेगळा भाग असतो. पण मग आपण शिक्षण घेतलं म्हणजे ते वाया जात नाही. कुठे कुठे आपल्याला ते कामात पडतं. घरकाम असेल, नोकरी असेल, इतर काहीतरी असेल तर आपल्याला ते कामात पडतं. म्हणजे शिकत राहिलं पाहिजे मुलींनी सगळ्यांनी. नमस्कार, माझं नाव सुजाता राजाराम बच्चूवार. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भटजी येथे 2023 पासून कार्यरत आहे. माझ्याकडे 5वीचा वर्ग शिक्षक आहे मी. आणि माझ्याकडे वरचे 5 तासाचे गणित आणि इंग्लिश. ओके, थँक्यू. आप पुरानी इमारत थी, अब ये नई बनाई आपने. आप नए बनाने के बाद सब स्कूल अच्छे हुए. सर, ये जो है पहले से कहाँ तक ये? 7वीं. अच्छा, मीडियम कौन सा है? माध्यम मराठी. तो 8वीं 9वीं 10वीं की नहीं है मतलब? नहीं, उधर है. कहाँ पर है? गाँव के बाजू में. थोड़ा दूर जाना पड़ता है. आधा किलोमीटर. देवी गिरजा माता विद्यालय हे इथून एक अर्धा किलोमीटर अंतरावर आहे. आणि त्या ठिकाणी 8वी ते 12वी पर्यंतची शाळा आमच्या गावकऱ्यांसाठी उपलब्ध आहे. जाने आने येण्याची कशी सुविधा आहे? हे पायी बस वगैरेची व्यवस्था नाही, कारण जवळ आहे. गावापासून अर्धा किलोमीटर असल्यामुळे जवळ असल्या कारण मुलं पायी जाऊन शिक्षण घेत आहे. 5 से 600 मीटर. हे स्कूल. एक पुराने इलाका अपने को निधि दिया ग्राम पंचायत को, और यहाँ से सलांतर शाला इधर का नई स्कूल यहाँ पे बन गई. आप चलिए. आवाज मत करो. सर,
बोलने नहीं पवार ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत ममनापूर भटजी आज यांना गावाच्या वतीने निरोप देतो आहोत आणि या प्रसंगी उपस्थित गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच बाबासाहेब वाकळे तसेच प्रकाश बापू वाकळे बद्रीनाथ वाकळे यांच्या वतीने या ठिकाणी आणि ग्रामपंचायतच्या वतीने या ठिकाणी साहेबांना निरोप देण्यात येत आहे आणि ज्या नव्याने रुजू झालेल्या आहेत श्रीमती कावेरी बांदार ग्रामविकास अधिकारी ह्या 28 जुलैला या ठिकाणी जॉईन झालेल्या आहेत त्यांचाही या ठिकाणी गावाच्या वतीने आपण सत्कार करणार आहोत. मी विनंती करेल बाबासाहेब वाकळे यांना की त्यांनी फुल पुष्पगुच्छ देऊन शाल देऊन आदरणीय पवार साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं, त्यांचा सन्मान करावा. बापूंना विनंती करतो प्रकाश बापूंना की त्यांनी या ठिकाणी गावच्या वतीने पवार साहेबांचं या ठिकाणी निरोप तसेच फोटो कोण घेऊन गणेश शेळके या ठिकाणी साहेबांचं स्वागत करतो. बोर्डचं नियोजन करावं. सरपंच साहेब खूप खूप शुभेच्छा साहेब आपलं आपल्या पुढील वाटचालीसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. बद्रीनाना यांना विनंती करतो की त्यांनी पवार साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं. लवकरच मी स्तराधिकारी हो या गाव करायची इच्छा आहे. सब आने बोला ना. हाँ वही बढ़िया मैडम इधर और कौन आप साथ में रखा. शेख कादर शेख बोलो. शेख ये जाना कुछ धन्यवाद साहेब. यानंतर मी फकीरराव वाकळे ज्येष्ठ नागरिक भटजी यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा पवार साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं. ओके ऐसा आपण का या ठिकाणी अजय भाऊ आवारे हेही उपस्थित झाले, तेही पवार साहेबांचा सत्कार करतात. सेवा संघटना सगळा फोटो घ्यायचा असं तुम्ही सर्व संत महंत महापुरुष यांच्या चरणी कोटी कोटी वंदन. आज आपल्या गावचं आराध्य दैवत देवी गिरजा माताच्या चरणी त्रिवार अभिवादन करतो. त्याचप्रमाणे दक्षिणमुखी हनुमानरायाच्या चरणी देखील या ठिकाणी कोटी कोटी वंदन करतो. आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती, त्या जयंतीच्या निमित्त त्यांच्याही प्रतिमेला या ठिकाणी त्रिवार अभिवादन करतो. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा पुण्यस्मरण आहे, त्यांच्याही चरणी या ठिकाणी कोटी कोटी वंदन करतो. आज या ठिकाणी आपल्या ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी श्री विनायक पवार सर हे 2 वर्ष त्यांनी या ठिकाणी आपल्या या भटजी गावामध्ये सर्व जनतेची या ठिकाणी सेवा केली. ग्रामसेवक हा जो असतो शासन आणि जनता यांच्यामधला एक महत्वाचा दुवा आहे. कोणत्याही सामान्य नागरिकाचं काम हे ग्रामसेवकाचे सर्वप्रथम पडतं. मग सुख असेल, दुःख असेल किंवा कोणतीही घटना जर घडली, सर्वप्रथम ग्रामसेवकाशी त्यांचा या ठिकाणी संपर्क येत असतो. आणि म्हणून पवार साहेब यांनी गेल्या 2 वर्षांमध्ये या ठिकाणी आपल्या गावामध्ये विविध विकास कामं या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून झालेली आहे. अनेक या ठिकाणी ज्या पंचायत समिती स्तरावरची योजना आहे त्या डायरेक्ट राबवण्याचं साहित्य जर हे असेल, कोणतं प्रक्रिया असेल तर ती ग्रामपंचायत आहे. आणि म्हणून सरपंच आणि ग्रामसेवक हे या ठिकाणी जनतेशी एकदम निगडीत असतात आणि त्यांच्या मार्फत या ठिकाणी
जनतेची या ठिकाणी सेवा करण्याची संधी त्यांना या ठिकाणी मिळत असते. आणि म्हणून वैयक्तिक लाभाच्या योजना असेल, त्यामध्ये विहीर असेल, गायगोठा असेल, घरकुल असेल, शौचालय असेल, अशा वेगवेगळ्या योजना या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या मार्फत राबवल्या जातात. म्हणून एक महत्वाचं दुवा या ठिकाणी आहे. पवार साहेब हे या ठिकाणून बदलून त्यांचं पळसवाडी हे गाव आहे, त्यांच्याकडे अतिरिक्त पदभार या ठिकाणी आपल्या ह्या भटजी ग्रामपंचायतीचा होता. पण आपल्याकडे या ठिकाणी आता मॅडम आलेल्या आहेत नवीन, आणि म्हणून मी मॅडमचे या प्रसंगी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि पवार साहेब या ठिकाणी जरी त्या ग्रामपंचायत असले, पण नेहमी त्यांचा संपर्क हा पंचायत समिती स्तरावर असणार आहे. आणि म्हणून नेहमी गावातल्याही पब्लिकला काही अडचण असेल तर ते त्यांना या ठिकाणी समक्ष भेटू शकतात. मॅडमही या ठिकाणी आहे, आणि ज्या ज्या वेळेस आपल्याला गरज पडेल त्या वेळेस आपल्याला ते निश्चित या ठिकाणी मार्गदर्शन करतील. नेहमीच आपल्या गावावर त्यांचं विशेष प्रेम आहे. आणि त्यांचं या ठिकाणी विशेष मी आपल्या सर्व भटजी गावाच्या वतीने या ठिकाणी मी मनपूर्वक असं या ठिकाणी अभिनंदन करतो. त्यांना या ठिकाणी पुढील त्यांचं जे आता उर्वरित त्यांचं जे काम आहे अजून ग्रामसेवक पदाचं, त्यांना पुढील कामकाजासाठी या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो. सर्व गावाच्या वतीने त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. नवीन मॅडम या ठिकाणी आल्या, त्या देखील या ठिकाणी सर्व जनतेशी नाळ जुळून राहतील. सर्व जनतेला या ठिकाणी रोज आपल्या ऑफिसला येऊन या ठिकाणी जनतेचे जे काही कामं असेल ते सर्व कामं या ठिकाणी मॅडम करतील, अशी मॅडमकडून या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी माझ्या वतीने, माझ्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने, सन्माननीय आमदार श्री प्रशांतजी बंब साहेब यांच्या वतीने पवार साहेबांना या ठिकाणी निरोपाच्या शुभेच्छा देतो. आणि मॅडमला या ठिकाणी आल्याबद्दल त्यांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.